कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शहरासह प्रस्तावित गावांमधील वातावरण तापलंय. राज्य सरकारकडून ना हद्दवाढीबाबत हालचाली सुरू आहेत, ना प्राधिकरण सक्षम करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. यातच आता एस फॉर ए टायगर्सचे राजू माने यांनी आज पत्रकार बैठक घेऊन थेट कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची मागणी केली आहे. 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरालगतच्या गावांचा सुनियोजित विकास करण्याच्या उद्देशानं मेट्रो सिटी व्हावी या संदर्भात शासनाकडे सार्वजनिक सूचनेद्वारे मागणी करणं आवश्यक असल्याचं सांगत राजू मानेंनी कोल्हापुरातून मोठी चळवळ उभी करण्यासाठी सलग 99 तास उपोषण करून सह्यांची मोहीम राबवणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगितलं. माने येत्या 1 जूनपासून कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात उपोषण सुरू करणार आहेत. जिल्ह्यातील राजकीय पक्ष, संघटना आणि मंडळींनी आपल्या उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. 74व्या घटना दुरुस्तीनुसार अर्बन डेव्हलपमेंट शहरालगत गावांचा सुनियोजित विकास करणे हा उद्देश होता. महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 सेक्शन 42 ड नगर रचनेच्या नुसार कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरण आराखडा बनवू शकत नाही आणि 42 गावांचाही विकास होणार नाही आणि कोल्हापूर शहराचाही विकास होणार नाही. याचा अभ्यास करून आता मला हे लक्षात आलं आहे की आपण कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करणे सध्या गरजेचं आहे आणि याला 10 लाख लोकसंख्येची 8 आणि 20 किलोमीटरच्या परिघाच्या क्षेत्रामध्ये महानगर प्रदेश विकास क्षेत्र महानगर प्रदेश मेट्रो सिटीच्या या स्वरूपात होऊ शकते. यासाठी मी दसरा चौक येथे 1 जून दुपारी 2 वाजल्यापासून 99 तास सलग उपोषण करणार आहे. या उपोषणाला जिल्ह्यातील विविध संघटना, नागरिक, शासकीय कर्मचारी, बँका, पतसंस्था, क्रीडा संस्था यांनी येऊन तिथं सह्यांची मोहीम राबवणार आहे. या प्रश्नासाठी सह्यांची मोहीम राबवत असतेवेळी आपण सह्या करून या उपक्रमात सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो.